नमस्कार. आज मी इथे अंड्याची म्हणजेच तात्यांची शाकुती बनवत आहे. त्यासाठी कढईत तेल घेऊन आलं लसूण आणि कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेते. कांदा भाजल्यावर हिरवी मिरची परतून घेते. आता ओलं खोबरं घालून सर्व एकत्र लालसर होईपर्यंत भाजून घेते. त्यात गरम मसाला घालते आणि कोथिंबीर घालते थोडीशी. गॅस बंद केलेला आहे. इथे कढईत तेल घेतलेले आहे. त्यात एक बारीक चिरलेला कांदा नरम होईपर्यंत परतून घेते. त्यात हिरवी मिरची आणि टोमॅटो घालून घेते. टोमॅटो नरम झाल्यावर हळद आणि लाल मिरची पावडर घालते. कांदा खोबऱ्याचं वाटप घालते. थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि झाकण लावून उकळी काढून घेते. इथे बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे. त्यात मीठ घालून हाताने मिक्स करून घेते. वटपाला छान उकळी आलेली आहे. त्यात अंडी फोडून घालते आणि त्याच्यावर कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर मिक्स केलेली ते घालते. झाकण लावून शिजायला ठेवते. अंड 3-4 मिनिटांनी झाकण काढलेले आहे. आता अंड दुसऱ्या बाजूने शिजून घेते. पुन्हा झाकण लावून घेते. झाकण काढलेले आहे. वरून कोथिंबीर घालते. तात्यांची शाकुती तयार आहे. ते सुके बोंबील पाण्याने धुवून घेतलेले ते गॅसवरती भाजून घेते. बोंबील भाजून थंड झालेले ते दगडाने चेचून घेते आणि त्यातला काटा काढून घेते. अशा प्रकारे काटा काढून टाकते आणि बारीक तुकडे करून घेते. बोंबील बारीक कापून झालेले ते पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि तव्यावर सुके भाजून घेते. पाणी सुकल्यावर थोडंसं तेल घालते आणि तेल घालून छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेते. किंचित मीठ घालते. बोंबील तेलात भाजून झालेले आहेत. इथे एका भांड्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, ओलं खोबरं, लाल मिरची पावडर, चवीप्रमाणे मीठ, लिंबाचा रस घालून मिक्स करून घेते. त्यात भाजून ठेवलेले बोंबील घालते आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते. बोंबीलचं किसमूर तयार आहे. इथे बोंबील छोटे तुकडे करून घेतलेले दगडाने चेचून घेते. 4-5 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेते. बोंबील धुवून घेतलेले त्यात चवीप्रमाणे मीठ, लाल मिरची पावडर, हळद आणि कोकम आगळ घालते आणि हाताने मिक्स करून घेते. 10 मिनिटं बाजूला ठेवलेले इथे तांदळाचे पीठ, रवा आणि लाल मिरची पावडर घेतलेले ते धुवून घेतलेल्या बोंबलांना लावून घेते. तव्यावर तेल गरम करायला ठेवलेले त्यात बोंबील फ्राय करायला ठेवते. एका बाजूने फ्राय करून झालेले दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते. अशा प्रकारे 2-3 वेळा परतून बोंबील छान कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून झालेले आहेत. आता मी काढून घेते. कढईत तेल घेतलेले आहे. तर थोडंसं मीठ घालते आणि उकडून कापून घेतलेले अंडी घालते आणि दोन्ही बाजूने फ्राय करून घेते. त्यात थोडासा मसाला आणि हळद घालते आणि दोन्ही बाजूने छान खरपूस होईपर्यंत भाजून घेते. अंडी भाजून झालेली आहेत. आता मी काढून घेते. कढईत तेल घेतलेले त्यात बारीक चिरलेला कांदा परतून घेते. कांदा नरम झाल्यावर आलं लसूण पेस्ट घालते आणि परतून घेते. टोमॅटोची प्युरी घालते. थोडंसं पाणी घालून ग्रेव्ही परतून घेते.
त्यात लाल मिरची पावडर, धणे पावडर, किचन किंग मसाला आणि हळद घालून तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घेते। मसाला भाजून झालेला आहे। आता थोडंसं पाणी घालते। चवीप्रमाणे मीठ आणि एकत्र करून झाकण लावून उकळी काढून घेते। मसाला छान शिजून आलेला आहे। त्यात गरम मसाला आणि कोथिंबीर घालते वरून, मिक्स करून घेते। त्यात भाजून घेतलेली अंडी घालते। वरून कोथिंबीर घालते आणि झाकण लावून 2 मिनिटं वाफ काढून घेते। झाकण काढलेले आहे। अंडा मसाला तयार आहे। आता मी सर्व करते। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।